आज 35 वर्ष झालं. 35 ते 40 वर्ष झालं काँग्रेसच येते आपल्या इंडियानगर भागातील. बरं, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार? काँग्रेसचे दीपक सोळ आहेत. दीपक सुळच येतात. गेल्या टर्मला सुद्धा दीपक सुळच काँग्रेसचे उमेदवार होती, तर नगरसेवक राहिलेले आहेत. कामं चांगली केलं का त्यांनी? हा, कामं चांगले केलेले. बरं, आता येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सगळ्या समस्या सोडवतील, तुमच्या सगळ्या अडचणी दूर करतील असं वाटतंय का? हा, करतात ते, कंपल्सरी करतात, कामं करतात ते. कामासाठी काही कधी नाही म्हणून म्हणलं नाही. एकंदरीत हवा कुणाची आहे इथं? लातूर महापालिका निवडणूक 2026चं बिगुल वाजले. सध्या महापालिकेचा प्रचार खूप जोरात आहे. या थंडीच्या वातावरणामध्ये प्रचाराचं वातावरण गरम होताना दिसतंय. एकंदरीत या वातावरणामध्ये मतदारांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे जाणणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. मी आहे प्रभाग क्रमांक 10 मधल्या इंडिया नगर भागामध्ये. बरोबर आहे मामा? तर इंडिया नगर भागामध्ये आलेलो आहे. प्रभाग क्रमांक 10 इथं काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अशी दुहेरीच लढत आहे. आता मी सर्वप्रथम मामाला विचारतो, मामा काय समस्या आहेत आपल्या या प्रभागामधल्या, कुठल्या अडचणी आहेत या प्रभागामधल्या? ह्या प्रभागामधल्या कुठल्याच कसल्याच अडचणी नाही आहेत. आणि दोन्ही पक्ष हे आमचे बसमानच आहेत आमच्यासाठी. हा, तरी कोण निवडून येईल वाटतंय? कुणाची हवा जास्त आहे इथं? हवा असं कोणाचेही सांगता येत नाही. नाही, तरी पण कुणाचा प्रचार जास्त आहे? तुमच्या मनातला उमेदवार कोण आहे? आमच्या मनातले उमेदवार तर दोन्ही बी आहेत. नाही, पण आपल्याला ईव्हीएमचं बटन तर दोघाचं दाबता येत नाही ना, एकाच दाबावं लागेल. एक आम्ही एक दाबू, एक BJPचं एक दाबू, एक शिवसेनेचं दाबू, आणि एक दीपक सुळ. एक दीपक सोळचं. म्हणजे क्रॉस. ठीक आहे. खरं तर मतदान जाणून घेण्याचा आमचा अधिकार नाही. एक मुश्किल प्रश्न मी त्यांना विचारला. ठीक आहे, ते गुप्त मतदान आहे. एकंदरीत इथं तिहेरी लढत होणार आहे की काय असंही संशय येतोय. परंतु भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस असे दोन पक्ष इथं लढत आहेत. बोला बोला बोला. बर, ठीक आहे. माझ्यासोबत त्याच्या काय या प्रभागामध्ये कुठल्या समस्या आहेत, या प्रभागामध्ये कुठल्या अडचणी येतात? समस्या तो वैसे संभाल करे, रास्ते की स्थिति, रास्ता का हो गया। कौन सा उम्मीदवार चुन के आएंगे? बोल नहीं सकते कांग्रेस जीतेगी या बीजेपी। आप नहीं, लेकिन आपके मन में कौन सा उम्मीदवार है जो नगर सेवक बनना है? ऐसा कौन सा उम्मीदवार है? कांग्रेस जीतेगी, हाँ? कांग्रेस के। काँग्रेस के आएंगे. ठीक आहे. अजून काही माझ्यासोबत मदत या बाया पुढे या. काय सांगाल, ह्या आपल्या प्रभागामध्ये काय समस्या आहेत का तुमच्या? कोणत्या समस्याला घेऊन नेमकं तुम्ही? तर काही नाही आहेत आता सध्या, कारण की जी पण समस्या आली दीपक सोळला सांगितल्यानंतर त्यानं कामं करतोय. हो. हा, आणि हरिभगत आणि ओम प्रगत पण काँग्रेस पार्टीनं होते, तिने पण कामं खूप छान करत होते. दोघंही चांगलं काम केलेलं आहे इथं. व्यतिरिक्त आज 35 वर्ष झालं. 35 ते 40 वर्ष झालं काँग्रेसच येते आपल्या इंडियानगर भागातील. बरं, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार? काँग्रेसचे दीपक सोळ आहेत. दीपक सुळच येतात. गेल्या टर्मला सुद्धा दीपक सुळच काँग्रेसचे उमेदवार होती, तर नगरसेवक राहिलेले आहेत. कामं चांगली केलं का त्यांनी? हा, कामं चांगले केलेले. बरं, आता येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सगळ्या समस्या सोडवतील, तुमच्या सगळ्या अडचणी दूर करतील असं वाटतंय का? हा, करतात ते, कंपल्सरी करतात, कामं करतात ते. कामासाठी काही कधी नाही म्हणून म्हणलं नाही. एकंदरीत हवा कुणाची आहे इथं? ह्या बारीस काय सांगता येत नाही कोण येईल काय नाही, कारण की ह्या बारीस ह्या बारीस का सांगता येत नाही? तुम्ही आत्ताच म्हणलात की 30 ते 35 वर्ष झालं दीपक सुळच आहे. ऐका ना, आहेत, पण ह्या बारीस असं झालेलं आहे की कंपल्सरी 4 ते 5 कॅन्डिडेट थांबतात. म्हणजे 4 कॅन्डिडेट इकडून 4 आणि ह्या बारीस कमीत कमी 35 ते 30 लोक कॅन्डिडेट थांबलेले आहेत. म्हणजे 30 ते 35 उमेदवार इथून थांबलेले आहेत. म्हणून थोडंसं ठीक आहे, 5-10 मतानं काही येईना, पण कोण येईल वाटतंय? काय सांगता येत नाही. काही सांगता येत नाही ना BJP किंवा काँग्रेस, ह्या दोघातूनच तरी लागेल. सुद्धा एकदम आपल्या मनातून तरी कोण येईल वाटतं? कोण बरं, कोण नगरसेवक वाटते? कोण हो वाटते तुम्हाला नगरसेवक? आता दोघंही कामं करतात. BJP पण, भगत पण काम करतो आणि दीपक सोळ पण काम करतो. दोघंही काम करतात. बरं, दोन्ही एकाच प्रभागातून, एकाच भागातून आहेत का? ब क ड? या अगोदर दोघंही काँग्रेसमध्ये होते, आता फुटाफूट झाली. बरं. आता भगत BJP मध्ये आलेत आणि दीपक सोळ हो, काँग्रेसमध्ये. दीपक सुळ अ मधून असतील, भगत ब मधून असतील. दोघं एकाच वार्डातून. मग अवघड आहे तुम्हाला, नेमकं बटन दाबायचं कुणाचं ते कळणार नाही, सांगता येत नाही. सांगताच येत नाही. ठीक आहे, या मामा. ठीक आहे. काही मतदार घाबरत आहेत, काही मतदार लाजत आहेत, काही म्हणत आहेत की मला बोलायला जमत नाही, आणि काही मतदार निडर होऊन बोलत आहेत. असो, लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये
मतदान करण्याचा अधिकार सर्वस्वी तो स्वतःलाच आहे आणि मतदान हे गुपित आहे. हे गुपित मतदान आपल्याला 16 तारखेला कळणार आहे. दीपक सुळ येतील की भगत येतील की पाटील येतील, नेमकं कोण या प्रभाग क्रमांक 10चा शिलेदार होणार आहे, प्रभाग क्रमांक 10चा राजा होणार आहे, हे येणाऱ्या 16 तारखेला आपल्याला समजणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट खय्यम शेख सह मी तुळशीराम शेळके, महाराष्ट्र जीवन न्यूज, प्रभाग क्रमांक 10, इंडियानगर भाग, लातूर.